मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी स्वतः मार्गदर्शन करतो, माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही। व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे। व्हॉट्सॲपचा नंबर आहे 9850015558। मंत्र यंत्र सिद्धी वाटप सुरू आहे। ज्यांना हवी असेल त्यांनी 7x11चं पाकिट, त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीट साधी, त्याच्यावर आपला पत्ता लिहा, ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला, त्याच्यावर माझा पत्ता लिहा। विश्व ज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव। 425508 पिनकोड नंबर, 9850015558 मोबाईल नंबर लिहा आणि हे पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा। आपल्या पाकिटात यंत्रसिद्धी घालून आम्ही पाठवून देऊ। आपल्याला ती कास प्रेम करायची आहे। अभिमंत्रित करून दिली असल्यामुळे आपल्याला कुठेही पूजाविधी करायचं काम नाही, फक्त दर्शन घ्यायचं आहे आणि सर्वांना दिशेला शिलवायची आहे। दिशेला महत्त्व नाही आणि मुहूर्त पाहण्याची गरज नाही। सर्व कार्यसिद्धीसाठी आहे। आपला जो काही अनुभव असेल तो आपण मला लिखित स्वरूपात अवश्य कळवावा। असो, आज 7 सप्टेंबर 2025 चंद्रग्रहणाचा दिवस असत असताना आपण आज उद्या जे आहे पितृपक्ष याच्याविषयी माहिती घेणार आहोत। आज 7 तारीख असे आहे आणि उद्या 8 तारखेपासून पितृपक्ष सुरू होणार आहे। प्रतिपदा जी आहे ती रात्री 21:12 पावतर आहे आणि 8 तारखेला पूर्व भाद्रपद नक्षत्र 20 रात्री 3 पावतर, नंतर उत्तर भाद्रपद नक्षत्र धृती योग आहे। त्याच्यानंतर शूल योग राहणार आहे रात्री 27-20 पावतर, बालवकरण 10-18 आणि कौलवकरण 21-12 पावतर राहणार आहे। प्रतिपदा श्राद्ध आपल्याला उद्या करायचं आहे आणि ग्रहणाचा करिदिन आज आहे। करिदिन हा अशुभ मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये, मुहूर्तशास्त्रामध्ये। प्रतिपदा मात्र आपण जर बघायला गेले तर प्रतिपदा ही आपल्याला 7 तारखेलाच लागत आहे, ती रात्री 23:39 नंतर। परंतु सूर्योदयकालीन आपल्याला म्हणायला हवं तर सूर्योदयकालीन पूर्व भाद्रपदात आहे। ही प्रतिपदा ही रात्री पावतर आहे आणि शततारका रात्री 21:41 पावतर आहे। म्हणजे सूर्योदयकालीन पूर्व भाद्रपदा नक्षत्रावर आपल्याला हा महालय आरंभ होत आहे, भाद्रपद कृष्ण पक्ष। आता याविषयी आपल्याला श्राद्ध पक्ष फार महत्त्वाचे असतात। पूर्ण 12 महिन्यापैकी कोणते सणवार महत्त्वाचे आहे, कोणतं व्रत वैकल्य महत्त्वाचे आहे, असं जर आपण मला विचारलं तर पहिल्या क्रमांकावर मी हा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष महत्त्वाचा तुम्हाला सांगेन। हाच सर्वत्र महत्त्वाचा पक्ष आहे। इतर 12 महिन्यामध्ये देवी देवतांचे जन्मोत्सव असतात, पुरुषांचे काही पुण्यतिथी असतात, महाराजांच्या असतात, यात्रा असतात, सर्व काही असते। दिवाळी असते, दसरा असतो, परंतु दिवाळी दसऱ्यापेक्षा हा जो भाद्रपद कृष्ण पक्ष आहे, हा भाद्रपद कृष्ण पक्ष सर्वात अधिक श्रेष्ठ पक्ष मानला जातो। हा अशुभ नाही। पुष्कळांच्या मनामध्ये किंवा असा ग्रह झालेला आहे की हा अशुभ असतो। हा अशुभ मुळीच नाही। आपले वाडवडील आपल्या घरी येत असेल तर तो अशुभ कसा असेल, हा एक प्रश्न निर्माण होतो। कारण हा पक्ष जो आपण भाद्रपद पक्ष श्राद्ध पक्ष म्हणून म्हणत असले तरी आपल्याला पंचांगामध्ये की इतरत्र सर्वत्र बोलीभाषेमध्ये पितृपक्ष म्हटला जातो। पण मला
येथे अपूर्णता दिसते शब्दामध्ये. पंचांग करते आणि इतरांना मी सांगू इच्छितो की हा पितृपक्ष न म्हणता याला मातृपितृपक्ष म्हणा. खऱ्या अर्थाने पितृपक्षाचा असा एकही दिवस या 15 दिवसात सांगितला गेलेला नाही आहे. फक्त सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी सर्व पितृमत स्त्री असो पुरुष असो कोणी असो यांच्याविषयीचा तो दिवस आहे. परंतु स्त्रियांसाठी ज्या सौभाग्यवती स्त्री आहे त्या सौभाग्य गेलेले आहे त्यांना अविद्वानवमी हा एक स्पेशल स्वतंत्र असा दिवस सांगितलेला आहे आपल्याला. हा स्वतंत्र दिवस सांगितलेला असताना मग स्वतंत्र इथे उल्लेख असताना मग मातृचा उल्लेख या पक्षवाड्यात का केला जात नाही. आता अविद्वानवमी आपण पाहिले तर 15 तारखेला आहे, सोमवारी आहे अविद्वानवमी. अविद्वानवमी आपण म्हणजे काय तर ज्या स्त्रिया सौभाग्यवती गेल्या आहेत त्या स्त्रियांविषयी श्राद्ध करण्याचा दिवस. तुम्हाला आपल्या आईचं, पत्नीचं, आजीचं, पणजीचं या 3 पिढ्यात आपल्याला या ठिकाणी श्राद्ध करावं लागते. एका श्राद्धामध्ये 3 श्राद्ध होत असते. आणि श्राद्ध करण्याविषयी आपण जर बघायला गेले तर हे श्राद्ध अविद्वानवमी म्हणजे सौभाग्यवती गेलेल्या स्त्रिया. आता विधवा योगासाठी श्राद्ध करण्याचा कुठलाही दिवस नाही, पितृ करण्यासाठी कुठलाही दिवस नाही. म्हणजे सौभाग्यवती जाणं धर्मशास्त्राच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे हे एक लक्षात घ्या तुम्ही. इतरत्र जे आहे त्यांच्या कर्मानुसार त्यांना गती मिळते. वैतरणा नदीमध्ये पोहून जावं लागते असं म्हणतात. परंतु जी सौभाग्यवती स्त्री जाते, जी सौभाग्यवती माता जाते, जी सौभाग्यवती आजी जाते, जी सौभाग्यवती पणजी जाते, जी सौभाग्यवती पत्नी जाते ती डायरेक्ट स्वर्गात जाते. तिला वैतरणा नदीचा संबंध मुळीच येत नाही, डायरेक्ट. परंतु 3 वर्ष मात्र ती स्वर्गात रममाण होण्याचा प्रयत्न करते आणि या श्राद्ध पक्षात ती आपल्या घरी येत असते. मग श्राद्ध पक्ष हा अशुभ कसा? श्राद्ध पक्षामध्ये वाडवडील येत असेल, पूर्वज येत असेल तर आपण घराला नवीन रंग द्या, घराला समोरच्या दारावर तोरणं टाका, रांगोळी काढा, सडा टाका, अगरबत्ती लावा, दिवे लावा, रोषणाई करा आणि हा आनंद उत्सव साजरा करा की आपले पूर्वज आपल्या घरात येत आहे. पायघडा टाका, शहनाई वाजवा. श्राद्धाच्या दिवशी मी म्हणेल तर दिवाळी, दसरा किंवा इतरत्र पेक्षा हा पक्ष सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे. आपण कुठलं काही केलं नाही तरी चालेल, परंतु श्राद्ध हे चुकवता कामा नये. आता श्राद्ध कुठे करावं तर श्राद्ध हे जिथे निधन झालेले आहे त्या जागी. आपली जागा बदलली असेल, घर बदललं असेल, कुठे नोकरी बदलत असेल तर त्या जागी. परंतु त्याच वस्तूत तुम्ही राहत असेल तर त्यांच्या खोलीत, त्यांच्या बेडरूममध्ये, जिथे निधन झालेलं असेल तिथे. पलंगावर झालं असेल पलंगावर, बेडवर झालं असेल बेडवर. त्यांच्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तू तिथे ठेवा. मी एक प्रताप जनरल स्टोर उज्जैनला आहे, गोपाल मंदिराजवळ. ते ज्या वेळेला श्राद्ध करतात त्यावेळेला मातापित्यांचे चरण जे आहे, पादुका म्हणजे चपला, जोडे, काठी, चष्मा सर्व काही ठेवतात आणि तिथे पूजन करतात. नमस्कार आहे अशा व्यक्तींना. आपल्याकडे त्या मृत्यू तिकडे होत असताना, अग्निडाग दिले असताना त्यांच्या वस्तू बाहेर रवाना करतात, फेकतात. आणि त्याही फेकता कुठे उकिरड्यावर, नदी किनारी, अशा घाणेरड्या जागी. किती विपरीत बुद्धी आहे, किती नालायक बुद्धी आहे, किती नरक समान बुद्धी आहे. या बुद्धीचे खेटर उडाले आहे. ज्या व्यक्तींनी तुम्हाला जीव दिलाय, प्राण दिलाय, जन्म दिलाय, संपत्ती सोडून दिलाय, श्वास सुद्धा नेला नाही, त्यांच्या तुम्हाला वस्तू चालत नाही. मूर्खासारखे बदमाश तुम्ही, तुमच्यासारखे कोणी नाही.
पुष्कळचे लोक म्हणतात त्यांचे फोटो नाही लावू. पुष्कळ महाराज सांगतात. मग का महाराजांचे फोटो लावायचे ज्यांचा काही संबंध नाही, काही नाही, आणि आमच्या आईवडिलाचे आम्ही नाही लावायचे? काय होणार आहे? मी माझी पत्नी गेली तर तिच्याच पलंगावर झोपतो. हे जे आज शर्ट घातलं आहे तिथं शेवटचं शर्ट हे घातलेलं आहे, तेच शर्ट मी आज घालत आहे. तिच्याच पलंगावर झोपतो, तिच्याच गादी उशीवर खेळतो. 40 इंच बाय 40 इंचाचे फोटो मी इथे जवळजवळ 10-12 लावले, आणि त्या फोटोमध्ये फोटो अंगाशी घेऊन मी झोपत असतो. मला अगदी आनंदानं आहे. ती गेल्यापासून मला माझं डायबिटीज गेला, माझं ब्लड प्रेशर गेलं, माझं टीकसुद्धा हरपली, दातसुद्धा चांगले झाले, सगळी रोगराई गेली. आणि ह्याच वस्तूसह तुम्ही श्राद्ध करा असं मी म्हणेल. तिथेच करा. आणि श्राद्ध करताना श्रद्धा असायला पाहिजे. श्राद्ध कोणी करायचं तर मुलांनी. लहान मुलगा असो, मोठा मुलगा असो, सर्वत्र जर एकाच गावात असेल किंवा जवळपास असतील तर एकत्र कुटुंबाने केलेले श्राद्ध हे जास्त फलित होते. आणि जर नसेल तर मग प्रत्येकाने वेगवेगळे श्राद्ध करावं. परंतु एकत्रित केलेलं श्राद्ध याला घराण्याचं श्राद्ध म्हटलं जाते. विभक्त पद्धतीने केलेलं श्राद्ध घराण्याचं, त्याला मान सन्मान मिळत नाही, पुण्यही मिळत नाही, पुण्यही लाभत नाही. शास्त्रात लिहिलेलं आहे. शास्त्र वाचा. मी म्हणतो म्हणून खरं मानू नका. मुलांना अधिकार आहे, पतीला अधिकार आहे, पत्नीला अधिकार आहे, नातवाला अधिकार आहे, नातूला अधिकार आहे, पंथूला अधिकार आहे, जावायला सुद्धा अधिकार आहे, भावंडाला पण अधिकार आहे. अविवाहित मुलगी असेल तर पण तिला अधिकार आहे, अविवाहित बहीण असेल तिला पण अधिकार आहे. आणि ह्या श्राद्धाला सर्वजण हजर राहिले पाहिजे, परंतु कंपल्सरी सुनबाईने हजर राहिलंच पाहिजे. कारण या घराण्याची सूत्रधार म्हणून पुढे चालवणारी सुनबाई असते, मुलगा हा पाठीमागे असतो. सासू म्हणा, सासरा म्हणा, श्राद्धाच्या वेळेला सुनबाईकडे सूत्र सोपवतात, किल्ल्या सोपवतात, घराण्याचं संबंध परंपरागत सोबवतात आणि सांगतात, हे मुली, हे सुनबाई, तू आता यापुढे तुझ्याकडे मी सूत्र सोपवित आहे. घराण्याचा लौकिक वाढवण्याचं तुझं काम आहे. घराण्याला धब्बा लागेल, डाग लागेल असं तू वागू नको. घराण्याच्या कुळदेवी, कुळाच्या याला प्राधान्य देऊन तू कार्य करत जा. संपत्तीचं रक्षण जसं करते आहे तसंच मात्र वंशाचं रक्षण पण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. भांडण तंटा वगैरे करू नको, नाव निशिवार करू नको, नाव खराब होईल घराण्याचं असं वागू नको. सासू गेली असेल तर सासऱ्याला नीट वागव, सासरा गेला असेल सासूला नीट वागव. असं हे सूत्र श्राद्धाच्या देवी वर्ष श्राद्ध असते किंवा 16व्या दिवशीचं श्राद्ध असते त्यावेळेला सासू म्हणा, सासरा म्हणा, ही सूत्र सुनबाईच्या हाती सोपवत असतात. ही सूत्रधारिणी तिथे हजर असली पाहिजे ना, मग हे लक्षात घ्यायला पाहिजे. उलट सुनबाईने आग्रहाने तिथे हजर राहिलं पाहिजे, कारण हे जबाबदारीचं काम आहे. हे जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. आपल्याला पेलवली पाहिजे आहे. आपण आता आपलं माहेर मातृघराणं हे आपण ज्या दिवशी सासरी आलो, माप ओलांडलं त्याच दिवशी ते आपण या गोत्रातून दुसऱ्या गोत्रात आलो आहे. जन्म तिथे झाला असला तरी मरण इथे होणार आहे. आणि हेच आपले आई वडील आहे, हेच आपले बांधू सखी आहे, हेच आपलं गोत्र निर्माण होणार आहे आणि याच्यातूनच आपला वंश होणार आहे आणि तोच आपल्याला पुढे चालवायचा आहे. धर्मशास्त्र महान आहे, नीतिशास्त्र महान आहे. धर्मसिंधूमध्ये मग तुम्ही पाहू शकता याच्याबद्दल. निर्णय सिंधू हा आपला कायद्याचा घर आहे, याच्यातही तुम्ही स्पष्टीकरण बघू शकता.
आज आपण पाहायला गेले इस्लाम समाजात अधिकाधिक घरामध्ये कुराण आहे. आपल्या इथे गीता आहे, महाभारत आहे, रामायण आहे, धर्मसिंधू आहे, निर्णय सिंधू आहे. पंचांग तरी आहे का? किती घराचं पंचांग आहे? हे आपल्याला शिकायला पाहिजे. तुम्ही PhD व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, कोट्याधीश व्हा, अरबपती व्हा, सर्व संपत्ती तुमच्याजवळ असो, पण हे नसलं तर मात्र शून्य आहात. हे शाळा कॉलेजातून सरकार शिकवत नाही. आणि आज कथा कीर्तन ऐकूनही मुलं सुधरत नाही आहे. याच्याविषयी कायदा झाला पाहिजे एवढं नक्की आहे. असो, आपण आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. माझ्या पत्नीचं निधन झालेलं आहे. 2 वर्ष आटोपलेली आहे. तिच्या शेवटच्या हे शर्ट जे आहे, तिला तिचे श्रीरूपी शर्ट, तिचे वस्त्र घालता येत नव्हते, म्हणून माझे शर्ट, माझ्या मुलांची शर्ट, गिल्ट, पायजमा हे तिला आम्ही घालत होतो. हे शर्ट तिच्या अंतिम समयचंच आहे, हे लक्षात घ्या. आम्ही कुठलीही वस्तू फेकलेली नाही. आम्ही सर्व दिशांना, दक्षिण दिशेलाच नव्हे तर आम्ही सर्व दिशांना तिचे फोटो लावलेले. कारण पृथ्वी गोल आहे, पृथ्वीवर दिशाच नाही. याच्याविषयी आपण वेगळा मांडूया. आता श्राद्ध भाग 2, 7 सप्टेंबर 2025 हा आहे. आणि आपल्याला श्राद्धामध्ये नको असलेले पदार्थ कोणते? तर मसूर, मसूरची डाळ, राजमा, कंद, कांदा, हरभरे, अळशी, शिळे अन्न, हिरण, उंट यांचे दूध आपल्याला या ठिकाणी नको आहे. ग्रहण शक्यतोवर आपण जर घरात वास्तूत आपण राहतो तिथेच करावे. काही कारणास्तव आपण प्रवासात, यात्रेत, दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये, अन्य ठिकाणी आहात किंवा कारणास्तव काही आपण अडकून पडलेले आहात, तसेच आपण कैदेत असून शिक्षा भोगीत आहात, तर मग श्राद्ध कसे करावे हा प्रश्न आहे. असा प्रश्न तुमच्या समोर कोणी विचारलेला आहे? तुमच्या मनामध्ये आलेला आहे? तुम्ही यात्रेत आहे, प्रवासात आहे, भूकंपामध्ये आपल्या महापुरामध्ये अडकलेले आहे, तीर्थयात्रेत अडकलेले आहे, हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनमध्ये पडलेले आहात. काहींना शिक्षा आहे, कैदी भोगत आहे. शिक्षा कशी झाली हा प्रश्न इथे नाही आहे. कोणत्या कारणासाठी याचा विचार इथे करायचा नाही आहे. परंतु त्यांनाही आई वडील आहे, त्यांच्याही कोणी निधन झालेले आहे. मग त्यांनी श्राद्ध कसे करावे? या श्राद्धासाठी शिक्षेत सूट मिळणं अशक्य आहे. कायद्यात तशी तरतूदच नाही केली. अंधा कानून म्हणतात तो असा असतो का? काही वेळेला काही कारणास्तव श्राद्धच करता येत नाही. बेशुद्ध अवस्थेत आहे, पॅरालिसिस झालेला आहे, अपंग आहे, एखाद्या प्लॅटफॉर्मवर पडलेले आहे, गाडी येत नाहीये, महापुरात अडकलेले आहे, दंगा फसाद झालेला आहे, चक्का जाम झालेला आहे, आंदोलन चाललेले आहे आणि काही जण कैदेत सुद्धा आहे. मग त्यांनी श्राद्ध कसं करावं हा प्रश्न कोणी आलेला आहे तुमच्यासमोर? मग याच्यासाठी जाणकार ज्योतिषी असावं लागतो, विचारवंत ज्योतिषी असावा लागतो. समुद्राच्या वरच्या पाण्यामध्ये सगळी घाण आहे, काडी कचरा आहे, परंतु समुद्राच्या तळाशी रत्न माणकं आहे. परंतु समुद्राच्या तळासाठी जाण्यासाठी हिंमत असावी लागते, पोहता आला असावं लागते. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये डुबावं लागते, शास्त्रामध्ये अभ्यास करावा लागतो, तरच आपल्याला शास्त्रातील रत्नमाणकं आणता येतील. माझा हा स्वभाव आहे मुळात. प्रथमपासून माझी पत्नी पण तशी होती. माझ्या पत्नीचे अनेक लेख आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हळूहळू ते आपल्याला सापडू लागलेले आहे. मनुष्य स्वर्गवासी झाल्यावरही समाजाला किती उपयुक्त ठरतो हे एक माझ्या पत्नीकडून आपल्याला उदाहरणार्थ आहे. परंतु ज्या मेडिकल यांनी घात झाला आणि नेला, त्यांनी किती जगाचं नुकसान केलेलं आहे ह्या त्या पैशाच्या लोभापायी काय सांगणार. कर्मभोग हा सर्वांनाच भोगावा लागतो, परंतु तो बघावा अशी इच्छा पण असते. असो, आता अशा लोकांनी श्राद्ध करायचं असेल तर कुठे करावं हा एक आपल्याला आहे.
ही हिंमत आपल्याला लागते. आपण पुढे विचार मांडू शकलो नाही. आपण पण माझ्या दृष्टीने विचार करत आहात म्हणून मी आपला पुढे हे मार्गदर्शन करीत आहात. आपण कुठेही असा, आपण जवळ कुठलेही साहित्य आपल्याजवळ नसले, केवळ आपण पूर्वजांची तिथी वेळ माहीत असली तरी पुरे आहे. आणि ती पण माहीत नसली तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी 2025चे वर्षात 21 सप्टेंबर वार रविवार या दिवशी आपल्याला खालील मंत्र जाप करायचा आहे. मंत्र जाप करा, नमस्कार करा, आपल्याला श्राद्ध होईल. कारण काय आहे, आपण कैदेमध्ये आहात, कुठे प्रवासात आहात तर आपण साहित्य आणू शकणार नाही, अन्न घास टाकू शकणार नाही. परंतु हा जो मंत्र जाप दिलेला आहे याच्याने ते परिपूर्ण होणार आहे. आता या ठिकाणी आपण असं म्हणत असताना आता हा मंत्र जाप दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला म्हणावायचा आहे. आता म्हणूया आपण. माता पिता मह समस्त पूर्वजनाः आगमने स्वागतेस्तूय वर्तमान परिस्थिती हा क्षमस्व 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 तुम्हासे आदरपूर्वक कहा चरणस्पर्श नमस्तुते अम्मासी तुमचे आशीर्वाद सदा सर्वदा प्राप्तेषु समस्त घराणेषु पूर्वजः नमा नमाय नमस्तुते. हा मी घाईघाईमध्ये म्हटलेला आहे. आता हळूहळू म्हणतो, आपण लिहून घ्या. दक्षिण दिशेकडे तोंड करून 11 वेळा म्हणायचं आहे. माता पिता मह समस्त पूर्वजनाः आगमने स्वागतस्तुतेय. दुसऱ्या ओळीवर वर्तमान परिस्थिती हा क्षमस्व क्षमस्व क्षमस्व. आता तिसऱ्या ओळीवर तुम्हासी आदर पूर्वकः चरण स्पर्श नमस्तुतेय. आता चौथी ओळ अम्मासी तुमचे आशीर्वाद सदा सर्वदा प्राप्तेषु. आता पाचवी ओळ समस्त घराणेषु पूर्वजः नमः नमाय नमस्तुतेय. आपण पुन्हा म्हणूया. माता पिता मह समस्त पूर्वजनाः आगमने स्वागतस्तुतेय वर्तमान परिस्थिती हा क्षमस्व 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 तुम्हासी आदरपूर्वकः चरणस्पर्श नमस्तुतेय अम्मासी तुमचे आशीर्वाद सदा सर्वदा प्राप्तेषु समस्त घराणेषु पूर्वजः नमः नमाय नमस्तुतेय. हा मंत्र 11 वेळा म्हणावा. आपल्या घराण्यात आजी पणजी आई पत्नी जे जे सौभाग्यवती गेले असतील त्यांच्यासाठी 2025चे अविद्वानवमी 15 सप्टेंबर वार सोमवार या दिवशी वरील मंत्र आपल्याला 11 वेळेला म्हणायचा आहे. हा आपला वेळेनुसार म्हणावा. कारण प्रवासात हॉस्पिटलमध्ये किंवा जेलमध्ये वेळ पाळणं शक्य नाही आणि तशी सवड पण दिली जात नाही. हाच मंत्र आपल्याला त्यावेळेला म्हणायचा आहे. केव्हा म्हणायचा हा? जे सौभाग्यवती गेले असतील ते 2025चे अविद्वानवमी 15 सप्टेंबर वार सोमवार या दिवशी. सर्वसाधारण श्राद्धाचा नियम बंधन व श्राद्ध आज्ञा ही आहे. श्राद्ध मुलांनी करायलाच पाहिजे, सुनांनी पण हजर राहायलाच पाहिजे. माझे 77 वय आहे. आयुष्यात ज्या सुनबाई अविवाहित मुली श्राद्धात हजर राहत नाही त्यांना विधवा योग येतो. मी एक सहज कुतूहल म्हणून विचारतो, कारण माझा स्वभाव विचारणी आहे, शोधक बुद्धी आहे. याच्यामध्ये आपण पण सहभागी व्हावं, आपण पण शोधन करावं आणि मला सहाय्य करावं. मी माझं खरं आहे असं कधीच म्हणत नाही. तुम्ही तुमचा अनुभव घेऊन पहा आणि विचारा. जर अशा सुनबाई राहिल्या नाही तर त्यांना विधवा योग येतो असं माझं पाहण्यात आलेलं आहे. व जी मुले श्राद्ध करत नाही
किंवा निधन झालेल्या मातापिताचे पूजन करत नाही, तसे आईवडिलांची सेवा शुश्रूषा करीत नाही, त्यांना अपमृत्यू, संतती संपत्तीविषयी त्यांच्या हयातीत धन संपत्ती देवता या रुष्ट होतात, निघून जातात. त्यासोबत धन्वंतरी देवाचे कोप पण तुम्हाला लागत असतात. श्राद्ध प्रथम मुलांनी, पतीपत्नींनी, नातवांनी, भावांनी, नातूंनी, पंतूंनी सर्वांना करण्याचा अधिकार आहे. श्राद्ध फार महत्वाचं आहे. श्राद्ध एवढं महत्वाचं आहे की सर्व देवी देवतांचे उत्सव तुम्ही सणवार काहीही केले नाही, 12 महिन्यात फक्त 15 दिवस तुम्ही केले, तर 15 दिवस तुम्ही देऊ शकत नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी खर्च केलेलं आहे. साधा श्वास प्राण पण त्यांनी बरोबर नेलेला नाही, सर्व इथे ठेवलेलं आहे. मग तुम्ही 15 दिवस त्यांना देऊ शकत नाही. 15 दिवसातला 1 दिवस त्यांना अर्पण करू शकत नाही. त्या दिवशी कामधंदा उद्योगधंदा पूर्ण बंद ठेवावा. त्या दिवशी आलेली लक्ष्मी, त्या दिवशी आलेली कमाई ही कोपित स्वरूपाची होईल. नोकरीवाल्यांनी अर्ज द्यायचा, नसेल तर त्या दिवसाचा पगार हा आपल्याला दान धर्मात खर्च करायचा. कारण मूळ जे आहे, झाड जे आहे, झाडाचं जे खोड आहे ते महत्वाचं आहे. त्याच्यावर तुम्ही घाव घातला, त्याच्यावर तुम्ही सेवा शुश्रूषा, त्याला खत पाणी नाही दिलं, तर मग फळ वंश कसं लागेल? पानं सुद्धा राहणार नाही. झाड कोंडमळून पडल्यावर मग कशाचं फळ, न कशाचे पानं, कशाचे फुलं, काही नाही. म्हणून हे खोड जतन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. जे स्वर्गवासी निघून गेलेले आहेत त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणं, त्यांच्याविषयी प्रेमभाव व्यक्त करणं. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक समारंभात, प्रत्येक गुजगोष्टीमध्ये, वार्तावादामध्ये माझी आई अशी होती, माझे वडील असे होते, त्यांच्या आशीर्वादाने मी हे कमवतो आहे, त्यांचे आशीर्वाद आहे, ही जागा त्यांची आहे, हा शर्ट त्यांचा आहे, हा जीव त्यांचा आहे, ही सर्व कमाई संपत्ती त्यांची आहे. असं जेव्हा म्हणाल तेव्हाच तुम्ही तराल. पुष्कळचे लोक म्हणतात ही माझी कमाई आहे. अरे बाप कमाईच्या जागेवर बसला, तुझी कमाई कुठली आहे? तुझा देह तरी तुझा आहे का? नाही. मग तुझा देह नाही तर मग बाकीचं तुझं कसं असणार आहे? अजिबात नाही. आमचं हे जे काही आहे, केस आहे, बाळ आहे, डोकं आहे, डोळे आहे, सगळं वाडवडिलांचं आहे. मी जे या 2 हाताने कमवलं आहे, हे हात सुद्धा माझ्या वाडवडिलांचे आहे. त्यामुळे मी कमवू शकलो. हात नसले अपंग निघालो असतो, डोळे आंधळे जन्मास आलो असतो तर काय केलं असतं? एवढी सुंदर मूर्ती ज्यांनी घडवली आहे, या मूर्तीकडे पाहून तुला पत्नी मिळाली आहे, या पत्नीला सुद्धा, मुलीला हीच मूर्ती पाहून तुला पती मिळालाय, सौभाग्य मिळालं, हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. सुनांनी आणि मुलांनी सौभाग्य तुम्ही झालेला आहात, श्रीमान श्रीमती झालेला आहात, माननीय झालेला आहात, आदरणीय झालेले आहेत. याच्या पाठीमागे फक्त आई वडील आणि घराणे. आणि घराण्याला डब्बा लागला, घराण्याची हानी झाली, घराण्याचं लयास गेलं तर तुमचं काय राहील? गोत्र फार महत्त्वाचं असते आणि गोत्रानुसार श्राद्ध करणं महत्त्वाचं असते. म्हणून श्राद्धाचे नियम पाळणे महत्त्वाचे असते. काहीही झालं नाही तरी चालेल. तुमच्या मुलामुलींचं लग्न तुम्ही साध्या पद्धतीने, रजिस्टर पद्धतीने केलं तरी चालेल, परंतु श्राद्ध शहनाई लावा, फटाके फोडा, रोषणाई करा. या पितृपक्षातील पहिले जे श्राद्ध असते 16 दिवसाचं, ते दुःखमय असते. ते स्वर्गवासी गेल्यावर स्वर्गातून ते येत असतात, म्हणजे त्यांचं स्वागत तुम्ही कसं कराल? साधा पै पाहुणा आला तरी तुम्हाला आनंद होतो. साधा काही तुम्ही वस्तू आणली, निर्जीव वस्तू आणली तरी तुम्ही ॲड करता. साधी दिवाळी दसरा आला की रंगरंगोटी करता. साधा सत्यनारायण आला की एक लाईटीची लढी गिडी पारगे घालतात. अरे हे तर बापजादे येतात, घराणे येत आहे, केवढा करायला पाहिजे आपण? हे लक्षात घ्या, याचं महत्त्व लक्षात घ्या. आणि हे महत्त्व आपण आपल्या मुलांना याचा वारसा देणार आहोत, वंशांना वर्ष देणार आहे. आपण जर करू तर आपले मुलं करतील, नातवंड करतील, वंश पुढे चालेल. आणि ही भारतीय संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला हे करावं लागेल प्रथम. म्हणून शाळा कॉलेजमध्ये हे विद्या शिकवत नाही. हे विद्या तुम्हाला आई वडिलाकडून प्राप्त होईल, आजोबा आजीकडून प्राप्त होईल. म्हणून त्यांच्याजवळ बसा, त्यांच्याजवळ शिका. निदान पंचांग वाचन तरी शिकून घ्या.
मी स्वतः विद्या ही आणलेली आहे. माझे वडील वैद्य होते, परंतु ही विद्या मी माता कामाख्या देवी आसाम गुवाहाटीमध्ये 4.5 वर्ष आम्ही दोघांनी राहून आणली. रामेश्वरमध्ये राहिले होते. संपूर्ण भारतभर फिरतो विद्येसाठी. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.